Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. Hi, we are going to learn Standard 11 Agriculture, Science and Technology and Crop Science paper first. In previous lecture, explained the organic manure. Organic manure broadly classified into two types: bulky organic manure, concentrated organic manure. Bulky organic manure, well known example, FYM means farmyard manure. Then compost, vermicompost, green manure, sewage and sludge. These are the well known example of bulky organic manure. Bulky organic manure means the manure which bulk in nature and less content of plant nutrient, known as bulky organic manure. Then concentrated organic manure, the manure which more content of nutrient as compared to bulky organic manure. Concentrated organic manure also classified into two types on the basis of their origin: plant origin, animal origin. Plant origin means oil cake. Oil cake also classified into two types: edible oil cake, non-edible oil cake. Edible oil cake example: groundnut cake, safflower cake, sunflower cake, cotton cake, linseed cake, mustard cake, etc. Then non-edible oil cake, well-known example: neem cake, castor cake, then karanj cake, etc. Then animal origin, well-known example: blood meal, bone meal, fish meal. तर these are the example of concentrated organic manure. विद्यार्थी मित्रांनो, ऑर्गॅनिक मॅन्युअर डिटेलमध्ये आपण व्यवस्थित 2 लेक्चरमध्ये आपण अभ्यासलेला आहोत आणि हे माहीत असणं गरजेचं आहे. तर ते व्यवस्थित त्याचं वर्गीकरण आपण केलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण लेक्चर नंबर 11 मध्ये बघणार आहोत क्रॉप सायन्सचं चॅप्टर नंबर 7 आणि ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी यांचं चॅप्टर नंबर 6च आहे. कारण या चॅप्टर नंबर 6 प्लांट न्यूट्रिशनच्या अंडरमध्येच मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर एकत्र घेतलेलं आहे. परंतु क्रॉप सायन्सचं चॅप्टर नंबर 5 प्लांट न्यूट्रियन म्हणून आहे, चॅप्टर नंबर 6 मॅन्युअर म्हणून आहे आणि चॅप्टर नंबर 7 फर्टिलायझर म्हणून आहे. ओके, तर आज आपण लास्ट पॉईंटमध्ये आपण जात आहोत, म्हणजेच क्रॉप सायन्सचं 7 चॅप्टरमध्ये आपण बघत आहोत. व्हॉट इज मीन बाय केमिकल फर्टिलायझर. व्हॉट इज मीन बाय फर्टिलायझर और केमिकल फर्टिलायझर? Artificial synthesized inorganic substance is added in the soil which supply plant nutrient known as chemical fertilizer. Chemical fertilizer म्हणजे रासायनिक खते. रासायनिक खते म्हणजे जे कृत्रिमरित्या तयार केलेले असतात, जे फॅक्टरीमध्ये तयार होतं, इंडस्ट्रीमध्ये तयार होतं, ज्याला भरपूर एनर्जी लागते, म्हणजे लाईट लागते आणि हे तयार करण्यासाठी भरपूर पोल्युशन होतं. तर ते जे खत आहे ते म्हणजेच रासायनिक खत. तर काय म्हणा आपण रासायनिक खत. These fertilizer added in the soil which supply plant nutrient only. Do not increase the fertility of soil. Do not fertility of soil. Do not good physical condition, chemical structure, biological structure. तर रासायनिक खत जमिनीमध्ये टाकल्यामुळं फक्त पिकांना अन्न घटक मिळतं. फक्त अन्न घटक मिळून चालणार आहे का? नाही. तर जमिनीची भौतिक रचना, ज्याला जमिनीची सुपीकता असं जे म्हणतो आपण, ती सुपीकता आणि रासायनिक खताचं काही घेणं देणं नाही. फक्त पिकांना अन्न घटक मिळवून देणार, ती 1 किंवा 2 किंवा 3 बस. परंतु ऑर्गॅनिक मॅन्युअरमध्ये मेजर अँड मायक्रो न्यूट्रिएंट उपलब्ध असतात. कमी प्रमाण असतं, कमी प्रमाण असतं, परंतु मेजर आणि मायनर दोन्ही उपलब्ध असतात. इट इज इंडस्ट्रियल प्रॉडक्ट
इंडस्ट्रियल प्रोडक्ट आहे. इट इज रिच कंटेन 1 or 2 or 3 plant nutrient in high quantity per unit weight. पर युनिट वेट. वजनाच्या प्रमाणामध्ये अन्न घटकाचं प्रमाण जास्त असतं. 1 किंवा 2 किंवा हार्डली 3 असू शकतात एका खतामध्ये. आणि तसे किती अन्न घटक आहेत? 13 अन्न घटक जमिनीद्वारे मिळणार आहे. 13 पैकी 3च अन्न घटक आपण रासायनिक खताद्वारे देऊ शकतो. एक खत जर टाकलो आपण 18-18 10 तर 3 आहे. DAP टाकलं तर 2च आहे, नायट्रोजन फॉस्फरस. आणि युरिया टाकलं तर 1च आहे. सिंगल सुपरफॉस्फेट टाकलं तर 1च आहे. म्युरेट ऑफ पोटॅश टाकलं तर 1च आहे. असं रासायनिक खत हे पर्टिक्युलर आहे. पण शेणखत तसं आहे का? नाही. ते टाकलं की सगळंच मिळणार, परंतु कमी प्रमाणात मिळणार. दे हॅव नो रेसिड्युअल इफेक्ट ऑन द सक्सेडिंग क्रॉप. दे हॅव नो रेसिड्युअल इफेक्ट ऑन द सक्सेडिंग क्रॉप. तर रासायनिक खतामुळं त्याचा रेसिड्युअल इफेक्ट राहत नाही, तात्पुरतं असतं. इमिजिएटली तेव्हाचे तेव्हा त्याचं जे इफेक्ट आहे त्याचं ते संपून जातं. पण ऑर्गॅनिक मॅन्युअरचं कसं असतं, 3 वर्षापर्यंत त्याचं इफेक्ट राहतं. एकदा आपण शेणखत टाकलं किंवा कंपोस्ट टाकलं किंवा व्हर्मी कंपोस्ट टाकलं किंवा ग्रीन मॅन्युअर टाकलं तर त्याचं परिणाम हे 3 वर्षापर्यंत मिळणार पिकांना. पण रासायनिक खताचं तेव्हाच्या तेव्हा तात्पुरतं असतं आहे ना. नंतर राहत नाही त्याचं इफेक्ट, रेसिड्युअल इफेक्ट राहत नाही त्याचं. म्हणून आपल्याला नेहमी रासायनिक खतं वापरावं लागतं. तेवढीशी देतो, त्यानंतर 1 महिन्यानी देतो आपण. दुसरं पीक घेतलं त्या जागेमध्ये त्यालाही देतो. म्हणजे असं सुरूच राहतं. म्हणजे याचं इफेक्ट लॉंग लाईफ राहत नाही, फारच कमी वेळेमध्ये त्याचं इफेक्ट संपतं. तर हे केमिकल फर्टिलायझरचं गुणधर्म आपण बघितलेले आहे. रासायनिक खताचे गुणधर्म का असतात, तर हा गुणधर्म आहे. नेक्स्ट, क्लासिफिकेशन ऑफ केमिकल फर्टिलायझर. क्लासिफिकेशन ऑफ केमिकल फर्टिलायझर. देर आर मेनली 5 टाइप्स ऑफ केमिकल फर्टिलायझर. केमिकल फर्टिलायझर, रासायनिक खताचं वर्गीकरण, त्याचं क्लासिफिकेशन आपण 5 याच्यामध्ये डिवायडेड करतो. तर पहिल्याला आपण काय म्हणतो, स्ट्रेट फर्टिलायझर. स्ट्रेट काय म्हणतो आपण? स्ट्रेट, एकेरी खत है ना, एकेरी खत, स्ट्रेट. देन कॉम्प्लेक्स फर्टिलायझर, देन मिक्स फर्टिलायझर और ग्रेडेड फर्टिलायझर, then 4th soil amendment, and 5th micronutrient fertilizer. Straight fertilizer means the fertilizer which supply only one plant nutrient to the crop plant, known as straight fertilizer. एकेरी खतेमध्ये ज्या खतामध्ये फक्त पिकांना एकच एक अन्न घटक मिळणार, त्या व्यतिरिक्त दुसरं मिळणार नाही. त्या खतामार्फत काय मिळणार? एकच एक अन्न घटक मिळणार पिकांच्या वाढीसाठी, दुसरं मिळणार नाही. अशा खतांना आपण स्ट्रेट फर्टिलायझर असं म्हणणार. स्ट्रेट फर्टिलायझर ऑल्सो क्लासिफाईड इनटू 3 टाइप्स ऑन द बेसिस ऑफ देअर प्रेझेंट ऑफ न्यूट्रिएंट. ऑन द बेसिस ऑफ देअर प्रेझेंट ऑफ न्यूट्रिएंट. मग या स्ट्रेट फर्टिलायझरचं आणखी 3 याच्यामध्ये आपण विभागणी करतो, क्लासिफिकेशन करतो की ज्या खतामध्ये जे अन्न घटक आहेत तसं त्या खताला नाव दिलं जातं. सपोज नायट्रोजनस फर्टिलायझर. नायट्रोजनस फर्टिलायझर, द फर्टिलायझर विच सप्लाय ओनली वन नायट्रोजन न्यूट्रिएंट और एलिमेंट्स और प्लांट न्यूट्रिएंट टू द क्रॉप प्लांट, नोन एज नायट्रोजनस फर्टिलायझर. ज्या रासायनिक खतामार्फत पिकांना नत्र हे अन्न घटक पुरवठा होते, सप्लाय होते, पिकांना मिळते, त्या खतांना आपण नायट्रोजनस फर्टिलायझर म्हणणार. काय म्हणणार? नायट्रोजनस फर्टिलायझर. काय म्हणणार? नायट्रोजनस फर्टिलायझर म्हणणार. यालाच म्हणतात नत्रयुक्त खते. नत्र म्हणजे नायट्रोजन, मराठीमध्ये नत्र म्हणतात. कोणतं म्हणतात? नत्रयुक्त खते. ज्या खतामध्ये
ज्या खतामार्फत काय मिळते, नत्र मिळतं पिकांना, म्हणजे नायट्रोजन मिळतं, त्या खताला आपण नायट्रोजनस फर्टिलायझर म्हणणार. एक्झाम्पल युरिया. युरिया 46% नायट्रोजन. युरियामध्ये 46% नायट्रोजन आहे. बाकी दुसरं आहे का, नाही. पहिलं आपण स्ट्रेट फर्टिलायझर म्हटलं की नाही, स्ट्रेट म्हटल्यानंतर एकच आहे. पण आता जे अन्न घटक मिळून देते ते खत, त्याला तसं नाव दिलं जातं. हे खत युरिया नायट्रोजन पिकांना मिळून देतं, म्हणून याला नायट्रोजनस फर्टिलायझर म्हणतात. मग युरिया इज अ एक्झाम्पल ऑफ नायट्रोजनस फर्टिलायझर. अमोनियम सल्फेट इज अ एक्झाम्पल ऑफ नायट्रोजनस. कारण अमोनियम सल्फेट या खतामार्फत पिकांना काय मिळतं, नायट्रोजन मिळतं. 20% और 21% नायट्रोजन असतं त्याच्यामध्ये, अमोनियम सल्फेटमध्ये. तर हे नायट्रोजन फर्टिलायझरचे 2 एक्झाम्पल हे वेल नोन आहे. यामध्ये युरिया जे आहे हे आपल्या भागामध्ये सगळ्या पिकांना युरिया आपण वापरतो. परंतु भात पिकं ज्या भागामध्ये शेती केली जाते भात पिकाची, त्या भागामध्ये भात पिकाला युरिया देत नाही. कारण की युरिया हे अमाइड फॉर्ममध्ये पिकांना मिळतं. कोणत्या फॉर्ममध्ये मिळतं, अमाइड फॉर्ममध्ये मिळतं. आणि अमाइड फॉर्म भात पिकांना घेता येत नाही, म्हणून भात पिकांना अमोनियम सल्फेट दिलं जातं. हे अमोनिया फॉर्ममध्ये मिळतं पिकांना, तर भात पीक हे अमोनिया फॉर्ममधलं घेऊ शकतं. बाकी युरिया हे फेमस आहे आपल्या भागामधलं, पण भात शेती जिथं केली जाते तिथं अमोनियम सल्फेट वापरतात. एक्स्ट्रा नॉलेज तुम्हाला हे दिलं आणि हे माहीत असणंही आवश्यक आहे क्रॉप सायन्सलाही, कारण पुढं आपण कल्टिवेशन ऑफ क्रॉप बघणार आहोत, तर तेव्हा हे येणार आहे. नेक्स्ट, फॉस्फेटिक फर्टिलायझर. द केमिकल फर्टिलायझर विच सप्लाय phosphorus elements or plant nutrient to the crop plant known as phosphatic fertilizer. Example, single superphosphate, double superphosphate, triple superphosphate. तर दुसरं जे एक्झाम्पल आहे फॉस्फेटिक, म्हणजेच ज्या रासायनिक खतामार्फत पिकांना स्पृद मिळतं, म्हणजे फॉस्फरस मिळतं. काय मिळतं, स्पृद है ना, म्हणजे फॉस्फरस मिळतं. अशा खतांना आपण स्पृदयुक्त खते म्हणतात. फॉस्फेटिक म्हणजे स्पृदयुक्त, हे नत्रयुक्त, हे स्पृदयुक्त. कारण फॉस्फरस मिळतं म्हणजे स्पृद मिळतं पिकांना. जे फॉस्फरस जे आहे NPK आपण म्हणतो की नाही, NPK आहे ना, नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश, हे प्रायमरी प्लांट न्यूट्रिएंट हे लार्जर क्वांटिटीमध्ये पिकांना लागतं, म्हणून तेवढ्या प्रमाणात जमिनीमध्ये उपलब्ध नसतं, म्हणून आपण हे खताच्या मार्फत देतो. तर ज्या खतामार्फत पिकांना फॉस्फरस हे अन्नघटक मिळतं त्या खतांना आपण फॉस्फेटिक म्हणतो. स्पृदयुक्त खते म्हणतात. एक्झाम्पल, सिंगल सुपर फॉस्फेट आहे, डबल सुपर फॉस्फेट आहे, ट्रिपल. सिंगल सुपर फॉस्फेटमध्ये 16% फॉस्फरस असतं, फक्त 16% फॉस्फरस असतं. डबल 32 सोड दोन्ही 32, 32% फॉस्फरस डबल आहे त्याचे. देन ट्रिपल सोड 48 48% फॉस्फरस असणार. फॉस्फरस व्यतिरिक्त राहणार नाही. एकच एक म्हटलं ना आपण, स्ट्रेट फर्टिलायझर आहे फॉस्फेटिक आहे ना. देन थर्ड, पोटॅशिक फर्टिलायझर. द फर्टिलायझर विच सप्लाय पोटॅश प्लांट न्यूट्रिएंट टू द क्रॉप प्लांट नोन ॲज पोटॅशिक फर्टिलायझर. वेल नोन एक्झाम्पल, म्युरेट ऑफ पोटॅश, सल्फेट ऑफ पोटॅश. ज्या रासायनिक खतामार्फत पिकांना पोटॅश म्हणजे पालाश हे अन्नघटक मिळतं त्या खताला आपण पालाशयुक्त खते असं म्हणणार. काय म्हणणार, पालाशयुक्त. पोटॅश म्हणजे पालाश, मराठीमध्ये पालाश म्हणतात. तर या खतामार्फत पिकांना पोटॅश मिळतं म्हणजे पालाश मिळतं. वेल नोन एक्झाम्पल आहे म्युरेट ऑफ पोटॅश. म्युरेट ऑफ पोटॅश त्यामध्ये 60% पोटॅश असतं म्युरेट ऑफ पोटॅशमध्ये, आणि सल्फेट ऑफ पोटॅश 48% to 58% हे पोटॅश असतं. तर हे पोटॅशिक फर्टिलायझर. आता म्युरेट ऑफ पोटॅश हे टोबॅको पिकाला चालत नाही, टोबॅकोला चालत नाही, कारण बर्निंग इफेक्ट दिसतं. मग त्याऐवजी काय वापरतात, सल्फेट ऑफ पोटॅश. जिथं टोबॅको घेतलं जातं, जसं पश्चिम महाराष्ट्रामध्ये टोबॅको हे पीक घेतलं जातं, विदर्भात नाही ना, मराठवाड्यात नाही.
पश्चिम महाराष्ट्रामध्ये टोबॅको काही प्रमाणात घेतलं जातं. तर त्यासाठी सल्फेट ऑफ पोटॅश वापरतात. हे झालं स्ट्रेट फर्टिलायझरचं 3 व्यवस्थित सांगितलं तुम्हाला समजून, आणि आपण त्याची एक्झाम्पलही पुढं बघणार आहोत. कॉम्प्लेक्स फर्टिलायझर, द फर्टिलायझर विच सप्लाय मोर दॅन वन प्लांट न्यूट्रिएंट टू द क्रॉप प्लांट known as complex or compound fertilizer, complex or compound है ना. तर ज्या रासायनिक खतामार्फत एक अन्नघटकापेक्षा जास्त अन्नघटक मिळतं एक खत टाकलं की त्याला कॉम्प्लेक्स कंपाऊंड. एक्झाम्पल नायट्रोफॉस्फेट, DAP, डायअमोनियम फॉस्फेट, मोनो अमोनियम फॉस्फेट, वेल नोन एक्झाम्पल आहे DAPचं है ना. तर हे कॉम्प्लेक्स फर्टिलायझर आहे, कंपाऊंड फर्टिलायझरचं एक्झाम्पल आहे. देन मिक्स्ड फर्टिलायझर और ग्रेडेड फर्टिलायझर, द फर्टिलायझर प्रेफर्ड बाय मिक्स द स्ट्रेट फर्टिलायझर और कंपाऊंड फर्टिलायझर each other as a grade or ratio known as mixed fertilizer. तर मिश्र खते जी आहेत हे खते म्हणजेच ग्रेडेड फर्टिलायझर, ग्रेड बनवलं जातं. स्ट्रेट फर्टिलायझर जे आहे युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट, म्युरेट ऑफ पोटॅश याचं व्यवस्थित प्रमाण घेतलं की ग्रेड तयार होतं. जसं की इथं दिलेलं आहे 10, ज्याला आपण 10-26-26 असं म्हणतो, 10-26-26 खत. तर 10% नायट्रोजन, 26% फॉस्फरस, 26% पोटॅश असं त्याचा अर्थ आहे की 10%च नत्र आहे याच्यामध्ये. म्हणजे आपण 1 क्विंटल हे खत टाकलं तर त्यामार्फत 10 किलो नायट्रोजन मिळणार, 26 किलो फॉस्फरस मिळणार, 26 किलो पोटॅश मिळणार, या पद्धतीनं. नेक्स्ट सॉइल अमाइनमेंट मीन्स चेंज द सॉइल pH. द मटेरियल विच अप्लाय इन द सॉइल चेंज द सॉइल pH नोन ॲज सॉइल अमाइनमेंट. जे मटेरियल आपण जमिनीमध्ये टाकल्यानंतर जमिनीचं समूह बदलते, pH बदलते. जसं एक्झाम्पल जिप्सम हे जर आपण टाकलं त्याचं ओरिजिनल नेचर काय आहे, ॲसिडिक नेचर आहे. हे अल्कली सॉईलमध्ये टाकलं तर त्याचं pH कमी होणार, न्यूट्रलकडे येणार. लाईम जे आहे याचं नेचर अल्कली नेचर आहे ना, आणि हे आपण ॲसिडिकमध्ये टाकलं तर pH वाढणार म्हणजे न्यूट्रलकडे येणार. तर हे जिप्सम आपण जमिनीचं समूह बदलण्यासाठी हे वापरलं जातं. मायक्रो न्यूट्रिएंट फर्टिलायझर और मायक्रो फर्टिलायझर, द फर्टिलायझर विच सप्लाय micronutrient that is iron, manganese, zinc, copper, molybdenum, boron and chlorine. हे मायक्रोन्यूट्रिएंट आहे. ज्या खतामार्फत हे सूक्ष्म अन्न द्रव्य पिकांना मिळतात त्याला सूक्ष्म खते असे म्हणतात. मायक्रो फर्टिलायझर सूक्ष्म खते. तर बोरॅक्स आहे, कॉपर सल्फेट आहे, झिंक सल्फेट आहे, अमोनियम सल्फेट आहे, मॅग्नीज सल्फेट आहे ना. तर हे फर्टिलायझर मायक्रो फर्टिलायझरचे एक्झाम्पल. तर हे व्यवस्थित चार्ट समजलं तुम्हाला. हेच केमिकल फर्टिलायझरमध्ये महत्त्वाचं आहे. तर आपण एक आणखीन एक्सप्लेन करू. स्ट्रेट फर्टिलायझर, द केमिकल फर्टिलायझर विच कंटेन ओनली वन प्रायमरी और मेजर न्यूट्रिएंट इज कॉल्ड एज स्ट्रेट फर्टिलायझर. नायट्रोजनस फर्टिलायझर, द फर्टिलायझर मटेरियल कंटेनिंग नायट्रोजन आर कॉल्ड एज नायट्रोजनस फर्टिलायझर. तर ज्या रासायनिक खतामार्फत पिकांना नायट्रोजन हे अन्नघटक मिळत त्याला नायट्रोजन फर्टिलायझर. तर वेल नोन एक्झाम्पल दॅट इज अ युरिया, अमोनियम सल्फेट, अमोनियम क्लोराइड. देन सम फर्टिलायझर दॅट इज अमोनियम सल्फेट कॅन बी प्रेझेंट कॅल्शियम अँड सल्फर ऑल्सो. तर हे सेकंडरी प्लांट न्यूट्रिएंटसुद्धा या अमोनियम सल्फेटमध्ये असतं. अमोनियम सल्फेटमध्ये बघूया आपण. हे इज अ युरिया. हे युरियाचं ग्रॅन्युल साखरेसारखं असतं युरिया है ना. हे युरिया आहे आणि त्याची बॅग आहे. तर व्यवस्थित बघा. क्रिप्को हे कंपनी आहे, क्रिप्को का कंपनी आहे, आणि युरिया याचं ट्रेड नेम आहे. आणि त्याच्यामध्ये काय 46% नायट्रोजन आहे. बघा किती पर्सेंट, 46%. जर आपण 1 क्विंटल युरिया जर शेतामध्ये टाकत असाल पिकांना तर त्यामार्फत आपल्याला 46 kg नायट्रोजन मिळणार. लक्षात. बाकी सगळं फिल्लर असतं. 54% का असणार किंवा 54 kg का असणार याच्यामध्ये फिल्लर मटेरियल त्याला तयार करण्यासाठी लागणारं. जे बरेच शेतकरी म्हणतात वाळू आहे वगैरे असतेच, कारण त्याला तयार करण्यासाठी लागणारं फिल्लर मटेरियल.
कारण प्युअर राहणार आहे का, प्युअर जर असेल तर किती टाकावं लागेल मग आपल्याला. तर ते प्रत्येक झाडाला मिळण्यासाठी काय केलं जातं, त्याला कोटेड केलं जातं. जे काही फिलर मटेरियल आहे त्याला कोटेड केलं असतं, ते नायट्रोजन त्या पिकाला मिळणार, म्हणजे क्वांटिटी वाढ करण्यासाठी आणि त्याचं प्रमाण कमी करण्यासाठी. तर या पद्धतीनं हे आहे ग्रॅन्युलर युरिया आहे ना. कसं आहे, अशा पद्धतीने युरिया असतं. युरिया असं बघितलं असेल सगळ्यांनी, युरियाचं भरपूर आपल्या भागामध्ये वापर होतं. नेक्स्ट अमोनियम सल्फेट बघा. 21% नायट्रोजन याच्यामध्ये अमोनियम सल्फेटमध्ये आणि 23% सल्फर आहे याच्यामध्ये, सल्फर आहे ना. तर अमोनियम सल्फेट, तर सेकंडरी प्लांट न्यूट्रिएंट सल्फर हे सुद्धा त्याच्यामध्ये असतं. तर हे सिक्को ब्रँड आहे, सरकार मान्य आहे. तर हे तुम्हाला कसं असतं खत हे दाखवण्यासाठी हे तुम्हाला दाखवित आहे फोटो. 21% नायट्रोजन असतं अमोनियम सल्फेटमध्ये, युरियामध्ये जास्त असतं 46% नायट्रोजन. हे आहे अमोनियम सल्फेट. काय, अमोनियम सल्फेट. नेक्स्ट हे अमोनियम महाधनचं अमोनियम सल्फेट किती पर्सेंटच्यामध्ये, 20.5% नायट्रोजन अँड 23% सल्फर ह्याच्यामध्ये आहे ना. हे आहे महाधनचं अमोनियम सल्फेट. नेक्स्ट अमोनियम सल्फेट बेस्ट अमोनियम सल्फेट कसं, 21% काय नायट्रोजन आणि 0% फॉस्फरस आणि 0% पोटॅश असं बॅगवर लिहिलेलं असतं. तर हे अमोनियम सल्फेट. नेक्स्ट बघूया आपण फॉस्फेटिक फर्टिलायझर. ऑल क्रॉप्स ॲब्सॉर्ब फॉस्फरस इन द फॉर्म ऑफ H2PO4 आयन ऑफ निगेटिव्हली चार्ज आयन. तर सगळे पिकं या फॉर्ममध्ये फॉस्फरस ॲब्सॉर्ब करतात. देर आर 3 टाईप्स ऑफ फॉस्फेटिक फर्टिलायझर, सिंगल सुपरफॉस्फेट, डबल सुपरफॉस्फेट, ट्रिपल सुपरफॉस्फेट. ज्या खतामार्फत फॉस्फरस मिळतं पिकांना त्या खताला आपण फॉस्फेटिक म्हणणार, स्पृदयुक्त खते म्हणणार. सिंगल सुपरफॉस्फेट एक्झाम्पल आहे, डबल सुपरफॉस्फेट, ट्रिपल सुपरफॉस्फेट. ते बघू आपण. महाधनचं सिंगल सुपरफॉस्फेट 16% फॉस्फरस आहे त्याच्यामध्ये. किती पर्सेंट, 16, फक्त 16%. तर या पद्धतीनं हे सिंगल सुपरफॉस्फेटचं ब्लॅक कलर थोडं असतं, ग्रॅन्युलर फॉर्ममध्ये असतं, आबडधोबळ असतं, परंतु एकदम युरियासारखं ग्रॅन्युलर नसतं, आबडधोबळ असतं हे सिंगल सुपरफॉस्फेट. आणि पावडर फॉर्ममध्ये सुद्धा मिळतं. हे पावडर फॉर्ममध्ये काय, पावडरड आहे, याच्यामध्ये काय पावडर आहे. आणि ग्रॅन्युल फॉर्ममध्ये मिळतं, हे ग्रॅन्युल फॉर्ममध्ये दाखवलं तुम्हाला. तर हे आहे सिंगल सुपरफॉस्फेट, 16% फॉस्फरस असतं. तर आपल्याला कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपल्याला खताची नावं आणि त्यामध्ये किती पर्सेंट आहे हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. नेक्स्ट पोटॅशिक फर्टिलायझर. द मोस्ट कॉमन फर्टिलायझर इज म्युरेट ऑफ पोटॅश अँड सल्फेट ऑफ पोटॅश. तर पोटॅशिक फर्टिलायझरचं उदाहरण कोणतं आहे, म्युरेट ऑफ पोटॅश आणि सल्फेट ऑफ पोटॅश. ज्या रासायनिक खतामार्फत काय मिळतं, पोटॅश मिळतं पिकांना, त्याला पोटॅशिक फर्टिलायझर म्हणणार. म्युरेट ऑफ पोटॅश, सल्फेट ऑफ पोटॅश. तर हे आहे म्युरेट ऑफ पोटॅश, आहे का 60% पोटॅश, 60% असतं याच्यामध्ये. मग कमी क्वांटिटी लागत असते पिकांना, कारण टक्केवारी जास्त आहे त्याच्यामध्ये. म्युरेट ऑफ पोटॅश हे पोटॅशियम सल्फेट, पोटॅशियम क्लोराईड. म्युरेट ऑफ पोटॅश, पोटॅशियम क्लोराईड. तर इम्पोर्टेड फर्टिलायझर महाधनचं आहे, तर 60% असतं याच्यामध्ये. हे या पद्धती कलरचं असतं म्युरेट ऑफ पोटॅश. लक्षात, सेंद्रिय कलर. हे म्युरेट ऑफ पोटॅश. हे कोणतं पोटॅश, म्युरेट ऑफ पोटॅश. नेक्स्ट कंपाऊंड और कॉम्प्लेक्स फर्टिलायझर. फर्टिलायझर विच कंटेन मोर दॅन 1 प्रायमरी और मेजर न्यूट्रिएंट एलिमेंट अँड प्रोड्यूस बाय द प्रोसेस ऑफ केमिकल रिॲक्शन. तर ज्या रासायनिक खतामध्ये एक अन्नघटकापेक्षा जास्त अन्नघटक पिकांना मिळून देणारा खत त्याला कंपाऊंड म्हणणार, कॉम्प्लेक्स म्हणणार. दिस फर्टिलायझर आर युजली प्रोड्यूस्ड इन ग्रॅन्युलर फॉर्म. सहसा कंपाऊंड कॉम्प्लेक्स फर्टिलायझर ग्रॅन्युलर फॉर्ममध्ये भेटतं. डाय अमोनियम फॉस्फेट, DAP फार फेमस आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, DAP. तर DAP सहसा सोयाबीन म्हणजे शेंगवर्गीय म्हणजे द्विदल पिके जी आहेत, जसं भुईमुग आहे, उडीद आहे, मूग आहे, तूर आहे,
हरभरा आहे आणि सोयाबीन आहे, या पिकांना आपण DAP वापरतो. का DAP वापरायचं? त्याचं कारणही काय की DAPमध्ये 18% नायट्रोजन आणि 46% फॉस्फरस. कारण जेवढे दालवर्गीय पिके, द्विदल पिके यांना नत्रापेक्षा फॉस्फरस जास्त लागतं आणि DAPमध्ये फॉस्फरस जास्त आहे आणि 18% नायट्रोजन आहे आणि 46% फॉस्फरस आहे आणि पोटॅशची गरज नसते दालवर्गीय पिकांना आपल्या महाराष्ट्रामध्ये, म्हणून DAP फेमस आहे. देन सुपला 15-15-15, 20-20-13 मोनो अमोनियम फॉस्फेट आणि हे डायअमोनियम फॉस्फेट DAP 10-26-26, 12-32-16. नेक्स्ट हे आहे DAP डायअमोनियम फॉस्फेट. याच्यामध्ये 18% नायट्रोजन आणि 46% फॉस्फरस असतं. तर या फॉर्ममध्ये दिसतं आहे DAP ग्रॅन्युलर फॉर्ममध्येच असतं या पद्धतीनं आपल्या ग्रॅन्युलर फॉर्ममध्ये. नेक्स्ट मिक्स्ड फर्टिलायझर. These are prepared by physical mixing of 2 or more fertilizer. आता मिक्स फर्टिलायझर मिश्र खते तर फिजिकली मिक्स केलं जातं. त्या प्रमाणामध्ये युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट, म्युरेट ऑफ तिघाचं काय करायचं, व्यवस्थित प्रमाणामध्ये मिश्रण करायचं तर ते ग्रेड तयार होणार. कोणतं किती घेतलं आपण तर ग्रेड तयार होतं. जसं 10-5-5, 20-20-0, 20-10-10, 19-19-19 असे खतं. सच मिक्सचर कॅन बी प्रेपर्ड बाय मिक्सिंग 2 or more स्ट्रेट फर्टिलायझर. तर एक किंवा अनेक स्ट्रेट फर्टिलायझर मिक्स केले जातात एकमेकामध्ये. युरिया स्ट्रेट फर्टिलायझर उदाहरण आहे, सिंगल सुपर फॉस्फेट स्ट्रेट फर्टिलायझरचं आहे, म्युरेट ऑफ पोटॅश स्ट्रेट फर्टिलायझरचं उदाहरण आहे. तर हे मिक्स केलं जातं आणि ते खत तयार केलं जातं. युजली फर्टिलायझर मिक्सचर आर प्रेपर टू मीट स्पेसिफिक नीड ऑफ क्रॉप. आता कशाला मिक्स करायचं की त्या पिकाला कोणता अन्नघटक किती प्रमाणामध्ये लागतं तसं ते तयार केलं जातं खत. 18-18-10, 18 म्हणजे नायट्रोजन, 10 म्हणजे फॉस्फरस आणि 10 म्हणजे पोटॅश. तर ज्या पिकांना नत्र जास्त पाहिजे, जसं ज्वारी आहे, गहू आहे ना, जास्त पाहिजे नत्र, फॉस्फरस पोटॅश कमी पाहिजे, तर आपण 18-18-10 वापरतो. असं हे मिश्र खते तयार केले जातात त्या ग्रेडनुसार, त्या पिकाच्या नुसार, म्हणजे पिकाला कसं पाहिजे त्यानुसार तयार केलं जातं. त्याला मिक्स फर्टिलायझर म्हणतात. तर हे आहे मिक्स फर्टिलायझर 18-18-10 आहे ना. नायट्रोजन 18, फॉस्फरस 18, पोटॅश 10%, 18-18-10 म्हणतात त्याला. हे आहे मिक्स्ड फर्टिलायझरचं एक्झाम्पल. हे पण मिक्स फर्टिलायझर 18-18-10 दुसऱ्या कंपनीचं. तर या फॉर्ममध्ये असतं, अशा पद्धतीनं असतं 18-18-10, थोडा ब्लॅकिश कलर असतं. नेक्स्ट सॉइल अमेंडमेंट्स. एनी मटेरियल विच इज यूज टू करेक्ट द सॉइल ॲसिडिटी और अल्कलिनिटी और एनी प्रॉब्लेमॅटिक प्रॉपर्टी ऑफ सॉइल इज कॉल्ड ॲज सॉइल अमेंडमेंट. तर सॉइल अमेंडमेंट म्हणजे जमिनीचं pH कमी जास्त करणे, म्हणजे न्यूट्रलकडे आणणे. आणि न्यूट्रल जमिनी सर्रास पिकांना चांगले असतं. काही पिकांनाच फक्त ॲसिडिक सॉइल योग्य असते, काही पिकांनाच अल्कली असते, पण बाकी मॅक्झिमम न्यूट्रल सॉइल योग्य असतं. मग ते जमिनीचं pH कमी करण्यासाठी, वाढवण्यासाठी हे जे मटेरियल वापरलं जातं त्या मटेरियलला आपण सॉइल अमेंडमेंट म्हणणार. एक्झाम्पल वेल नोन जिप्सम. ही ॲसिडिक इन रिॲक्शन आहे म्हणून अल्कलीमध्ये टाकतात तर pH कमी होणार. लाईम हे अल्कलीन रिॲक्शन आहे तर याला ॲसिडिकमध्ये टाकतात तर pH वाढणार. आयरन पायराइट लाईम स्टोन इज यूज टू करेक्ट द ॲसिडिक सॉइल अँड जिप्सम टू करेक्ट द अल्कली सॉइल. ओके, तर हे सॉइल अमेंडमेंट, त्याचे उदाहरणे आपल्या लक्षात असणं आवश्यक आहे. तर बघूया जिप्सम. हे असतं जिप्सम, नॅचरल कंडिशनर जिप्सम. नेक्स्ट मायक्रो न्यूट्रिएंट फर्टिलायझर और मायक्रो फर्टिलायझर. Micronutrient fertilizers are those which contain micronutrient. ज्या रासायनिक खतामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य असतात त्याला सूक्ष्म खते असे म्हणतात. दे आर द साल्ट लाईक झिंक सल्फेट, फेरस सल्फेट, मॅग्नेशियम सल्फेट, कॉपर सल्फेट, अमोनियम मॉलिब्डेट अँड बोरॅक्स. दीज आर द मायक्रो फर्टिलायझर. एक्झाम्पल ऑफ मायक्रो फर्टिलायझर. तर झिंक सल्फेट टाकलं तर काय भेटणार, झिंक मिळणार.
फेरस सल्फेट टाकलं तर आयर्न मिळणार, मॅंगनीज सल्फेट टाकलं तर मॅंगनीज मिळणार, कॉपर सल्फेट टाकलं तर कॉपर अन्नघटक मिळणार, अमोनियम मॉलिब्डेट टाकलं तर मॉलिब्डेट मिळणार, बोरॅक्स टाकलं तर बोरॉन मिळणार. हे मायक्रो फर्टिलायझरचे एक्झाम्पल. तर हे लक्षात असायला पाहिजे. तर हे मायक्रो फर्टिलायझर आहेत. तर ग्रॅन्युलर फॉर्ममध्ये मिळतात, लिक्विड फॉर्ममध्ये मिळते. हे लिक्विड फॉर्ममध्ये मायक्रो न्यूट्रियंट. तर 3, 4, 6 मायक्रो न्यूट्रियंट असतात त्याच्यामध्ये. तसे 7 मायक्रो न्यूट्रियंट आहेत का याच्यामध्ये. 6, 5, 4 जसं त्या पिका पद्धतीनं हे तयार केले असतात मायक्रो फर्टिलायझर. आणि मायक्रो फर्टिलायझर सहसा फोलियर ॲप्लिकेशन वापरतात, म्हणजे फवारणीच्या रूपात दिले जातात. कारण हे फारच मायन्यूट लागतं, कमी लागतं. युरिया हे जास्त लागतं म्हणून आपण मातीमध्ये टाकतो, परंतु हे फवारणीच्या रूपात दिले जातात कारण कमी पाणी लागतं. याचं PPM मध्ये लागतं, म्हणून हे फवारणीच्या रूपात खते दिले जातात. आणि महागडे जे फळं झाड असतात त्यांच्यासाठी हे सहसा वापरतात. धान्य पिकाला सहसा वापरत नाही, कारण धान्य पिकाला एवढं खर्च केलं तर काय होणार, निघणार का नाही निघणार. यासाठी हे स्प्रेच्या रूपात दिलं जातं. तर हे मायक्रो न्यूट्रियंट बघा भाजीपाल्याला वगैरे, फ्लावरिंग प्लांटला. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं केमिकल फर्टिलायझर व्यवस्थित तुम्हाला समजून सांगितलेलं आहे, फोटोद्वारे दाखविलेलं आहे. तुम्हाला कृषी केंद्रामध्ये जायची गरज भासणार नाही. एवढं व्यवस्थित, आणि तुम्ही कधी विसरणार नाही. लक्षात, ब्लॅकबोर्डवर हे दाखवता येत नाही, म्हणून हे यूट्यूब चॅनल आपण सुरू केलेलं आहे, जेणेकरून माझे विद्यार्थी महाराष्ट्रामधले असं चमकायला पाहिजे. आणि जेव्हा ॲग्रिकल्चरलाही जाणार तर तिथेही तुम्हाला फारच सोपं जाणार, हे जर तुम्ही बघून गेलात तर. तर व्यवस्थित लिखाण करा. बघत असताना नोटबुक पेन घेऊन बसा, नोट करत चला, आणि फक्त अर्धा तास द्यायचं. लक्षात, हे जर समजलं तर 12वीचं तुम्हाला समजणार, मजा येणार. तर फक्त अर्धा तास, 20-25 जेवढे व्हिडिओ, आपण जास्त लेंगदीसुद्धा व्हिडिओ तयार करत नाही, की जेणेकरून इंटरेस्ट डेव्हलप व्हायला पाहिजे. यासाठी हार्डली अर्धा तासाच्या आतमध्येच माझे व्हिडिओ तयार केलेले, की तुम्हालाही त्रास होणार नाही बघण्यासाठी, मनोरंजक बघून मोकळं होणार. तर व्यवस्थित शेअर करा, इतर विद्यार्थ्यांना सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन मिळत राहणार. आनंदाने व्हिडिओ बघत राहा. थँक्स. जय जवान जय किसान.